आपण तरी आपल्या विचारधारेशी कुठे एकनिष्ठ आहोत? म्हणजे कुठला वाद महत्वाचा असं विचारलं तर मी म्हणेल की हल्ली तात्पुरता वाद खूप महत्वाचा आहे. आपण कुठल्या वादात आहोत, कुठल्या विचारधारेशी एकनिष्ठ आहोत, याला फारसं महत्व हल्ली उरलेलं नाही. भौतिक प्रगतीच्या या सगळ्या कोलाहात प्रबोधनाचा आवाज क्षीण होत असताना अशा प्रकारची व्याख्यानमाला चालवणं, त्याला असे वेगवेगळे विषय ठेवणं हे खूप धाडसाचं काम आहे. नाव जरी पंडितजींचं असलं तरी ती वसंत व्याख्यानमालाच आहे. आणि ती बहरावी, त्यातून विचारमंथन व्हावं, त्यातून परिवर्तन व्हावं, बदल व्हावेत, ते बदल आपण स्वीकारावेत आणि पुढे चालावं, हा सामान्य उद्देश आहे. मी विचार करत होतो की हल्ली व्याख्यानमालांमधून तरी परिवर्तन होतं का? प्रशांतजी खूप छान बोलले की बोलावीत अशी माणसं सापडणार नाहीत, ज्यांच्या पायावरती डोकं ठेवावं असे पाय सापडणार नाहीत. खरं तर परिवर्तन हे का होत नाही असा प्रश्न मलाही पडला होता की आपण फक्त बोलतोय. खरंच आपल्या बोलण्यानं परिवर्तन होतं का? साधू संतांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, मोठमोठ्या विचारवंतांनी प्रयत्न केले, साहित्यिकांनी प्रयत्न केले, वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांनी परिवर्तनासाठी प्रयत्न केले, आणि मग आपण हे बोलत फिरतोय, याच्यातनं परिवर्तन होणार आहे का? आणि मी माझ्या गुरूंना प्रश्न विचारला, खरंच हे कुठपर्यंत बोलायचं आणि या बोलण्यातनं परिवर्तन होणार आहे का? त्यांनी खूप सुंदर सांगितलं, म्हटले की बोलून बोलून जग बदलेल वगैरे हा फार विचार तू करू नको. बोलून बोलून तू एकटा जरी बदलला तरी खूप झालं म्हटले. आणि मग मी विचार करायला लागलो की खरंच आपण तरी बोलून बोलून बदलतोय का? आपलं बदलणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याला बोलायचा अधिकार प्राप्त होईल, त्या अधिकारासाठी तरी आपण बदलणं गरजेचं आहे. मी त्यांना विचारलं की परिवर्तन का नाही? त्यांनी खूप सुंदर सांगितलं, आपल्याकडं झालंय असं, ज्या गोष्टी श्रवणीय आहेत, ज्या गोष्टी वाचनीय आहेत, त्या लोकांनी वर्तनात आणल्या, आणि ज्या गोष्टी खरं तर वर्तनीय आहेत, वर्तनात येणं गरजेचं आहे, त्या लोकांनी श्रवणापुरत्या वाचनापुरत्या मर्यादित ठेवल्या. त्याला कृतीची जोड नाही. त्यांनी उदाहरणासहित सांगितलं, आपल्याकडे 2 धर्मग्रंथ आहेत, एक आहे रामायण आणि दुसरा आहे महाभारत. इथे नगरमध्ये जर रामकथा आयोजित केली तर अशी प्रचंड गर्दी होईल ऐकायला. महाराज सांगायला लागतील, राम वनवासाला निघाला, आमच्या डोळ्यात पाणी येईल, पदर आपोआप डोळ्यांकडे जाईल. 7 दिवस आम्ही एकरूप होऊन रामकथा ऐकू, आणि 7व्या दिवशी फक्त महाराजांनी सांगायचं, पोरांनो, राम जसा वागला ना तसं वागावं लागतं. छे, ते वागायचं असतं का? ते ऐकायचं असतं महाराज. जे वर्तनीय आहे ते वाचनीय केलं, आणि जे वाचनीय आहे ते वर्तनीय केलं. जे महाभारत, त्यातली गीता वर्तनीय आहे, ते बाजूला ठेवलं, आणि इतर प्रकरण मात्र आम्ही वर्तनात आणण्याचा प्रयत्न केला. पटेल असं सांगतो, आपल्याकडे मुलगी पाहायचा कार्यक्रम असतो, आणि मुलगी पाहायला गेल्यानंतर तिला काय प्रश्न विचारतात? म्हणजे तुमच्या पिढीने हे कार्यक्रम अनुभवले आहेत, हल्ली आम्ही संधीच देत नाही कोणाला पाहायला जाणं, विचारणं वगैरे. ठरलेले प्रश्न असतात, नाव काय, गाव काय, स्वयंपाक येतो का, अजून जन्मतारीख काय, मामा कुठले, आत्या कुठली, आणि फार फार तर जरा थोडीशी आध्यात्मिक पार्श्वभूमी असणारे आईवडील असतील तर ते विचारतात, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? आणि मुलीला सांगून ठेवलेलं असतं, काही विचारलं तर हो म्हणायचं, नंतर बघू आपण काय असतं. तिला विचारलं, बाई तुला अध्यात्मातलं कळतं का? मुलगी म्हटली, काय कळत नाही ते विचारा. म्हटले कळतं तर एखादी सुंदर रामायणातली कथा सांग. मुलगी म्हटली, 2 सांगते, एक काय? आता या जमान्यामध्ये अध्यात्मातलं कळतं असं सांगणारी मुलगी भेटणं म्हणजे किती कौतुक आहे मला सांगा. हल्ली सगळ्या महिला संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत तुला पाहते रे, ते तुला पाहते रे पासून तर आहे ना, म्हणजे वयाची सुद्धा मर्यादा राहिली नाही सर त्या सगळ्या गोष्टीत. म्हणजे महिलांना घरात काय कमी जास्त याच्याकडे लक्ष नाही, म्हणजे आपल्या संसारासाठी काय करावं याही पेक्षा ते शनायाचं आणि गुरुचं, राधिकाचं नीट चाललंय का, राणादादाचा पाय नीट झालाय का, याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. आणि अशा परिस्थितीत म्हणे अध्यात्मातलं कळतं. मुलीनं सुंदर 2 रामायणातल्या कथा सांगितल्या, इतका आनंद झाला. म्हटले मुलीला अध्यात्मातलं कळतं, होकार कळवा. होकार कळवला, जेवणं बिवणं आटपली, आणि जाता जाता मुलाचे वडील म्हटले, बाई मगाशी रामायणातली कथा सांगितली, आता एखादी महाभारतातली सांगशील का? महाभारतातली सांगशील का म्हटल्याबरोबर पोरगी म्हटली, छे ते सांगायचं असतं का? तुमच्या घरात नांदायला आल्यावर होतेच की आपोआप. म्हटलं जे वर्तनीय होतं ते वाचनीय किंवा श्रवणीय केलं, आणि जे
निवळ वाचनीय किंवा श्रवणीय असावं, ते मात्र वर्तनात आणलं आणि म्हणून परिवर्तन नाही. या समाजाचं सगळ्यात मोठं नुकसान जर कुणी केलं असेल ना, तर ते वाईट लोकांनी नाही केलेलं. या समाजाचं नुकसान वाईट लोकांच्या सक्रियतेनं जितकं केलं ना, त्याही पेक्षा जास्त सज्जनांच्या निष्क्रियतेनं केलेलं आहे. वाईट तर कालही सक्रिय होते, आजही आहेत आणि उद्याही असतील, पण स्वतःला सज्जन समजणारी माणसं कमालीची निष्क्रिय झाली. मला काय त्याचं, ही जी भावना आहे ना, ठीक आहे चल त्याचं तो बघेल, ही जी भावना मनात आली ना, तिथून समाजाचं नुकसान व्हायला लागलं. म्हणून स्वतःला सज्जन समजणारी माणसं थोडीफार सक्रिय होतील का? आणि येणाऱ्या पिढीनं अशा कामांमध्ये सक्रिय व्हावं, अशा आदर्श आपण येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करणार आहोत का? प्रशांत भाऊ, आपण फार धाडसानं म्हटलात की आपण आपल्या वाडवडिलांचे, आज्या पंजांचे वाढदिवस, अमृत महोत्सव साजरे करावेत. अभिमानानं आपण येणाऱ्या पिढीला आपला इतिहास सांगावा. हे आतापर्यंत ठीक होतं, तुम्ही सांगू शकाल आमच्या वडिलांनी हे केलं, आमच्या आजोबांनी हे केलं. आता आमच्या पुढे खरं तर ही समस्या आहे की आम्ही असा कोणता आदर्श निर्माण करणार आहोत की आमच्या नातवानं सांगावं की आमच्या आज्यानं असं कर्तृत्व केलं. थोडंसं आत्मपरीक्षण केल्यानंतर कळेल की आपल्या नातवानं काय सांगायचं, माझ्या आज्यानं काय केलं. माझा आजा असला डेंजर होता, पंक्तीत बसला का 50 लाडू खायचा. माझे आजोबा असले डेंजर होते, राग आला का आजीला तांबे फेकून मारायचे. आम्ही सांगणार का आहोत? आमच्या आजोबांनी असं समाजहितासाठी नेमकं काय केलं की ज्यांचं स्मरण आम्ही ठेवावं? खरं तर हा प्रश्न आहे की आम्ही आमच्या नातवांसमोर नेमका कुठला आदर्श ठेवणार आहोत? आम्ही काय सांगायचं? काश्मीरच्या स्वातंत्र्य लढ्यात आम्ही व्हॉट्सअपवर सैनिक होतो, आम्ही अशी फेसबुकची भिंत लढवली, अशा कमेंट्स, अशा काय ती चिरफाड. आम्ही काय सांगणार काय आहोत येणाऱ्या पिढीला? आम्ही कुठला आदर्श त्यांच्या समोर ठेवणार आहोत? मुळात हाच प्रश्न आहे की आदर्श आम्ही काय, आणि आदर्श हे बोलण्यातून नाहीच, ते वागण्यातूनच निर्माण होणार आहेत. बोलून जर आदर्श निर्माण होत असते तर मग सगळ्यांनी घरात गेल्याबरोबर भाषणं सुरू केली असती पोरांसमोर. पण बोलण्यातनं आदर्श निर्माण होत नाहीत. आदर्श निर्माण होतात तुमच्या कर्तृत्वातनं, तुमच्या वागण्यातून. पोराला सांगायचं व्यसन करू नये, अशी घरात सुविचाराची पाटी लिहून ठेवायची, व्यसन करू नये. आणि घरी गेल्यावर बापच पोराला सांगते जा जरा चुलीव सिगरेट पेटू ना. ते पोरग आपल्या पुढचे असं येते बापाकडे जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्या गावात सांगतं जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. तुम्ही काय पेरायचं ठरवलंय? कुठल्या प्रकारचा आदर्श येणाऱ्या पिढीसमोर निर्माण करायचं ठरवलंय? मला वाटतं हे प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही कुठल्या वादात आहात? तुम्ही कुठल्या गटाचे समर्थक आहात? तुम्ही पुरोगामी आहात? तुम्ही प्रतिगामी आहात? हे सगळं आपण आपल्या पातळीवरती चाचपडून पाहावं. आणि महात्मा गांधी तर म्हणायचे की तुम्ही कुठल्या आदर्श पुरुषाशी, त्याच्या तत्वांशी स्वतःशी जुळवणूक करून चालताय ना, याही पेक्षा तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल स्वतः करावं. आणि तुम्ही तुमच्या कामाचं अप्रायझल करत असताना एकच क्रायटेरिया आहे, तुम्ही जे काम करत आहात ते शेवटच्या माणसाचे अश्रू पुसतं का? समाजातल्या शेवटच्या माणसाला, तळागाळातल्या माणसाला तुम्ही करणारं काम उपयोगी पडतं का? मला वाटतं हा क्रायटेरिया आहे. आपलंही जगणं सुंदर व्हावं आणि इतरांचंही जगणं सुंदर व्हावं. इतरांचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आमच्याकडे काय? इतरांचं सोडावं, स्वतःचं जगणं सुंदर व्हावं याच्यासाठी आम्ही काही वेगळे प्रयत्न करतो का? मी ज्यावेळेस या विषयावरती बोलायला सुरुवात केली, मी वडिलांना विचारलं की काय जगणं कधी सुंदर होईल? महागडी गाडी घेतली म्हणजे जगणं सुंदर होईल? 2-5 कोटीचा फ्लॅट घेतला म्हणजे जगणं सुंदर होईल? महागड्या ब्युटी पार्लरमध्ये जाऊन आम्ही बसलोत, महागडी विभूषणं आम्ही खरेदी करायला शिकलोत म्हणजे जगणं सुंदर होईल? ते 2 दिवस काहीच बोलले नाही आणि तिसऱ्या दिवशी म्हटले तुला सुंदर जगण्याचा एक फॉर्म्युला सांगतो. म्हटलं काय? म्हटलं एक यादी कर की आतापर्यंत तुला कोणत्या कोणत्या माणसांनी मदत केली आयुष्यात. म्हटलं सोपं आहे. मी लिहायला घेतली यादी. मी ज्यावेळेस केडगाववरून न्यूयॉर्क्सला कॉलेजला यायला लागलो, मला एक मित्र डबल सीट घेऊन यायचा. मी त्याचं नाव पहिल्यांदा यादीत टाकलं. 11वीची फी भरायला पैसे नव्हते, मित्राच्या एका वडिलांनी दिले होते, मी त्याचं यादीत नाव लिहिलं. पुण्यात MBAला गेलो, एका घरात राहायचो पेंगेस्ट म्हणून, तिथलं नाव लिहिलं. ज्यांनी ज्यांनी आयुष्यभर मदत केली, नोकरीला लागलो पुण्यात जिल्हा परिषदेला, तिथल्या ज्या माझ्या म्हणजे जे डेप्युटी CEO होते त्यांचं नाव लिहिलं की या लोकांनी मला खूप मदत करत गेले आयुष्यात. आणि अशी 100-150 लोकांची मी यादी केली की या लोकांनी मला माझ्या आयुष्यात मदत केलेली आहे. वडिलांनी अशी पाठीवर थाप मारली आणि म्हटले मला हेवा वाटतो तुझा की तुला ती माणसं आठवतात ज्यांनी तुला आतापर्यंत मदत केली. मला म्हटलं आता एक आणखी काम कर की आतापर्यंत तू किती लोकांना मदत केली ती जरा यादी कर. मग मी ती पण यादी करायला सुरुवात केली की मी माझ्या मित्राला अमुक गोष्टीत मदत केली, ती इकडे हे केलं ते केलं. अशी 5-7 लोकांची यादी मी वडिलांच्या समोर मांडली. या 7 लोकांना मी आतापर्यंत मदत केली आहे. त्याने बाळा सुखी जीवनाचं आणि आनंदी जीवनाचं एकच रहस्य सांगतो, दुसरी यादी पहिल्या यादीपेक्षा ज्या दिवशी मोठी होईल ना
त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही फॉर्म्युला नाही. मग तुम्ही कुठल्याही विचारधारेचे असा, स्वतःला विचारून पहा की आपलं जगणं समाजहिताचं आहे का? आपलं जगणं वेगवेगळ्या घटना चाचपडत असताना विज्ञानवादाच्या कुठल्याही कसोटीला घासून पुसून आपण त्या जगण्याची चिकित्सा करतो का? आपण हे सगळं चाचपडून पाहत असताना किंवा कुठलंही राजकीय मत ठरवत असताना उच्च नैतिकतेचा स्वीकार करतो का? ही काही मतं आपण आपल्या आपल्या सुचोटीवरती चाखून पाहूयात. आणि ज्यावेळेस वाटेल की नाही, शेवटच्या माणसाचं अश्रू पुसण्यासाठी, शेवटच्या माणसाचं जगणं सुंदर होण्यासाठी माझं जगणं हे हिताचं आहे, त्या दिवशी समजावं की जगणं सुंदर आहे. दुर्दैवानं झालंय काय माहितीये का, की समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा कुणालाही मदत करण्यासाठी फार वेगळं काही करावं लागत नाही. आपलं जगणं मुळात प्रवाही असावं, ते असं थांबणारं नसावं. जिथे थांबणं येतं ना तिथे संचय येतो, मग तिथे चाचले पण येतं. दोन समुद्र आहेत, एक मृत समुद्र आहे आणि एक जिवंत समुद्र आहे. त्या मृत समुद्रात कुठल्या वनस्पती नाहीत, कुठले मासे नाहीत, कुठलेही त्या पाण्यात राहणारे कुठलेही प्राणी नाहीत. आणि त्याच्या शेजारी जो जिवंत समुद्र आहे तिथं सगळ्या वनस्पती आहेत, सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. आणि या दोनही समुद्रांना जो प्रवाह आहे, जो सोर्स आहे पाण्याचा, तो जॉर्डन नदीचा आहे. एकाच नदीचा सोर्स असताना सुद्धा एक समुद्र मृत आहे आणि दुसरा जिवंत आहे, असं का? त्यातलं टेक्निकल रिझन मला माहित नाही, पण बऱ्याच जाणकारांचं म्हणणं असं आहे की जॉर्डन नदी जिवंत समुद्रात प्रवाही आहे आणि मृत समुद्रात थांबते, साचते. तिथे साचले पण आलं, तिथे जिवंत असणं उरत नाही. जिथं घेणं आहे आणि देणं आहे तिथे मजा आहे. जिथे नुसतंच घेणं आहे तिथेही मजा नाही, आणि जिथे नुसतंच देणं आहे तिथे फार काळ मजा नाही. म्हणून घेणं आणि देणं इतकं प्रवाही असायला हवं. ते विंदांची खूप सुंदर कविता आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि घेता घेता एक दिवस म्हणजे हात घ्यायचे म्हणजे तोडून घ्यायचे का? तर ती देण्याची वृत्ती आत्मसात करावी. हिरव्या पिवळ्या डोंगरांकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिसे आकार घ्यावेत, मातीमधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावेत, उसळलेल्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, आणि शांत होणाऱ्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, आणि मग एक दिवस त्या देणाऱ्याचे हात घ्यावेत. ही देण्याची वृत्ती आम्ही आत्मसात केली आहे का? हे देणं आमच्यामध्ये आहे का? आणि द्यायला काय लागतं? एकतर पैसे लागतात, एकतर वेळ लागतो, एकतर कष्ट लागतात, किंवा ज्ञान लागतं. कुठलाही समाज पुढे घेऊन जायचा असेल, तुमच्याकडे पैसे आहेत तर पैसे द्या, तुमच्याकडे वेळ आहेत तर वेळ द्या, तुमच्याकडे ज्ञान आहेत तर ज्ञान द्या, तुमच्याकडे कष्ट करण्याची ताकद आहे तर कष्ट द्या. आणि हे काहीच नसेल तर किमान गप्प बसा. हे वरच्या 4 लोकांची अडचण नाहीये, हे 5वे आहेत ना ज्यांच्या काहीच नाही त्यांची अडचण आहे. यांना फार वळवळ आहे, आणि ही वळवळ करणारी माणसं चळवळ बिघडून टाकतात. म्हणून आपल्याकडे जे आहे ते एकतर देता आलं पाहिजे, नाही तर मग शांतपणे पाहता आलं पाहिजे. हे शांतपणे पाहणंही उरलं नाही आणि देण्याचीही दानत नाही, तिथे दुःख आहे. मग आनंद नेमका कशात आहे? ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलंय. आपण नेवाशात ना साहेब, म्हणजे ज्ञानेश्वरी इतका सुंदर ग्रंथ आहे. खरं तर तो जगण्याची प्रेरणा देणारा आहे. आणि ते ज्ञानोबा सुखाविषयी आनंदाविषयी बोलताना सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचेल आहे, तेथ जे होय तया नाम सुख. ज्ञानोबा सांगतात आत्म्याशी जे संबंधित आहे ना त्याला सुख म्हणावं. खरं तर ही तरुणांनी अभ्यासाचा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आपला असा समज आहे की 60-70 उलटल्यानंतर, रिटायरमेंट नंतर निवांत वाचू. ज्ञानेश्वरी वगैरे वाचणं हे मुळात ज्ञानेश्वरी वैराग्याकडे घेऊन जात नाही, जीवन जगण्याची कला शिकवणारा ग्रंथ आहे. आणि तो तरुणांनी का वाचावा सांगितला एका तरुणानं. वयाच्या 16व्या वर्षी सांगणारा ग्रंथ 61व्या वर्षी का वाचावा? आणि बरं, ती ज्ञानेश्वरी ज्या गीतेवरची टीका आहे ती कुणी सांगितली? ती सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितली, तारुण्यात सांगितली. आणि कुणा येऱ्यागबाळ्याला सांगितली का? जगातला सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन, त्याला सांगितली गीता. आणि कुठं सांगितली? माऊली सभागृहात, ऑडिटोरियममध्ये, बालगंधर्वला तिकीट लावून? अरे कुरुक्षेत्रात सांगितली, जिथं जीवन आणि मृत्यू समोरासमोर आहे, तिथं कृष्ण गीता सांगतो. आणि त्या गीतेवरची टीका असणारी ज्ञानेश्वरी. आणि ते ज्ञानोबा आनंदाविषयी बोलताना सांगतात की ती आत्म्याची वृत्ती आनंदी असणं, ती तुमची सेल्फ कॅरेक्टरिस्टिक आहे. आनंदही आपला आहे आणि दुःखही आपलंच आहे. पण दुर्दैवानं झालं काय, आनंद आणि दुःख हे आपलं आपलं असण्यापेक्षा ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती अवलंबून राहायला लागलं. ते इतरांच्या क्रियेप्रतिक्रियेवरती कसं अवलंबून असेल? मला साधं सांगा, इथं महिला आहेत, लाईट गेल्यानंतर पहिल्यांदा काय करतात? ते मेणबत्ती वगैरे नंतर, खरं सांगा, शेजारच्याची आहे का नाही ते बघते आधी. आणि शेजारच्याची असली तर सगळ्या जगाचं दुःख आपल्या वाट्याला. आणि शेजारच्याची नसल्यावर किती बरं वाटते, सगळ्या गावाची गेली, जाऊ द्या मोर देऊन. ते काय दुःख सुद्धा सार्वजनिक असलं पाहिजे.
जग बुडालं तिथं आपलं काय? दुःख सार्वजनिक असलं पाहिजे आणि सुख मात्र वैयक्तिक असलं पाहिजे. 100 रुपयाची नोट हरू दे बरं, म्हणजे हरू नये पण कल्पना करा हरवली. किती वाईट वाटतं ताई. गल्लीतल्या 4 बायकांना बोलून आपण सांगतो, बाई बाजारात गेलते 100 रुपये पडले, कसे साठवले होते माझे मला माहीत, परवा त्यांच्या खिशात 20 सापडले, असे करून करून 100 झालते, कुठं पडले कुणाच ठाऊक. बरं त्याच्या पुढचं बोलणं असं असते, ज्याला सापडले असतील त्याला पचायचेच नाहीत. किती दुःख. फक्त यातल्या 4 चौघींमधल्या एकीनं सांगितले पाहिजे, बाई तुझे 100 गेले, माझे परवा 500 पडले. इतकं बरं वाटतं ना. जाऊ दे मरू दे, आपले तर 100च गेले. ते दुःखातून दुःख वजा होतंय, आनंदातून आनंद वजा होतोय. आपला आनंदही आपलं नाही ना आपलं दुःखही आपलं नाही. किती फंटूस आयुष्य आपण जगतो. मला वाटतं इतरांच्या आनंदात आपल्याला आनंद वाटायला हवा, इतरांच्या दुःखात आपल्याला दुःख वाटायला हवं. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे बघा. या पृथ्वी तलावरती आपण सगळेजण पाहुणे आहोत, कुणीच मालक नाही आहोत. आपल्या प्रत्येकाला एक रोल मिळालेला आहे, प्रत्येकाला एक काम मिळालेलं आहे. ते काम आपण आपल्या आपल्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी निरोप येईल त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा. निसर्गाचे काही नियम आहेत, ते नियम आपण समजून घेतले पाहिजेत. निसर्गाचा पहिला नियम आहे, जन्माला येण्याचे संकेत 9 महिने आधी मिळतील, पण जाण्याचे संकेत 9 मिनिट पण आधी मिळणार नाहीत. मला सांगा, आता बघा, कुणीतरी जन्माला येणार आहे हे 9 महिने आधी कळतं, पण आपल्यातलं कुणी जाणार आहे हे मात्र सामान्य माणसाला 9 मिनिट पण आधी कळत नाही. आणि समजा जसे येण्याचे संकेत मिळतात तसे जाण्याचे संकेत जर 9 महिने आधी मिळाले असते तर ताई, आपल्याला जर 9 महिने आधी पत्र आलं असतं, हा तुमचं आटपलंय बरं का, हिशोब करून घ्या, काय परिस्थिती झाली असती. पत्र आल्याबरोबर लोक टेन्शन मध्येच गेली असती. पण भगवंत खूप सुंदर वागलाय. निसर्गानं हे आजरा माणसावरती उपकार केलेत. तुला येण्याचे संकेत देतो, तुला जाण्याचे मिळणार नाहीत. निसर्गाचा दुसरा नियम आहे, येतानाही काही घेऊन यायचं नाही आणि जातानाही काही घेऊन जायचं नाही. येतानाही काही घेऊन येता येत नाही आणि जातानाही काही घेऊन जाता येत नाही. समजा जाताना जर काही घेऊन जायची सुविधा असती तर माणसं सोयीने गेली असती का? माणसानं आपलं आपलं तर नेलंच असतं, पण याचं त्याचं आणखी कोणाचं काही घेऊन जाता येईल का? माणसानं त्याचाही विचार केला असता. पण निसर्गानं असे काही नियम माणसाला लागू केलेत, ते जर समजून घेतले ना तर आपलं जगणं सुंदर होऊन जाईल. आणि माणूस एकमेव प्राणी आहे ज्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. इतर प्राणी पक्ष्यांची नाळ अजून थोडी बहुत तरी निसर्गासोबत जुळून आहे. त्यांना हे नियम पक्के ठाऊक आहेत आणि त्या नियमांचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न त्यांचा नाहीये. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये, निसर्गावर मात करायची. पण आपण कोण आहोत निसर्गाच्या समोर? 2 दिवस दिल्लीमध्ये धुकं पडलं, एक विमान निघू शकलं नाही. जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई, 2 दिवस दुबईमध्ये पाऊस पडला, एक विमान निघू शकलं नाही. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? निसर्गाच्या समोर माणूस खूप थोटका आहे, माणूस खूप छोटा आहे. आणि म्हणून शाश्वत आनंद जर घ्यायचा असेल तर निसर्गासोबत जुळून घेणं हा एकमेव पर्याय माणूस म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. रस्त्याने एक ट्रक चाललेला होता. त्या ट्रक मधून 4 तांदळाच्या गोण्या खाली पडल्या. सगळे तांदूळ रस्त्यावर सांडले. तिथे 4 मुंग्या आल्या. त्यांनी एक एक तांदळाचा दाणा उचलला, आपल्या आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. 4 चिमण्या आल्या, 4 दाणे खाल्ले, आपल्या आपल्या घरट्याकडे गेल्या, परत रस्त्याकडे बघितलं नाही. नंतर तिथं 4 गायी आल्या, ओंजळ ओंजळ तांदूळ खाल्ले, आपल्या आपल्या गोठ्याकडे निघून गेल्या, परत त्यांनी रस्त्याकडे बघितलं नाही. आणि साहेब नंतर तिथं 4 माणसं आली. पुढचं मी सांगू का तुम्ही सांगता? तांदळाचा एक दाणा उरला नाही
आणि माणसं शोधत होती ट्रक कुठं गेली बघा म्हणले. माणूस एकमेव आहे, त्याला निसर्गासोबत जुळून घ्यायचं नाहीये. तुम्ही एक तरी कावळा ओव्हरवेट झालेला बघितलाय का? वजन वाढलंय, टेन्शन मध्ये आलाय, घिरट्या घालतोय, उद्यापासून डाएट, 2च दहावे करायचे, भाताला शिवायचं पण नाही. मी माणसं सांगू किती? कारण आम्ही निसर्गासोबत जुळून घ्यायला तयार नाही आहोत. आम्हाला पहिली गोष्ट निसर्गासोबत जुळून घेता येईल का? आणि निसर्गासोबत जुळून घ्यायचं म्हणजे काय? निसर्गावर उपकार करू नका. फक्त निसर्गामध्ये जो कमालीचा हस्तक्षेप माणसानं चालवलाय ना, तेवढा जरी थांबवला तरी सुद्धा जगणं सोपं होऊन जाईल. मला आठवतंय, मी लांबचा नाही, इथे जवळ, आत्ता मी पुण्यात राहायला गेलो, पण नगरमध्येच एक पारगाव भातोडी म्हणून माझं गाव आहे छोटंसं. आम्ही जर गावी गेलो, असं गुडघे टेकून झऱ्याला पाणी पित होतो. इथं काही वडीलधारी माणसं आहेत, आपल्याला आठवत असेल, कुरणात जर जनावरं घेऊन गेली तर लोक तिकडे जनावरं चारायची, नदीला जनावरं पाणी पाजायची, आणि जिथं जनावरं पाणी पित होती ना, तिथंच हाताने असं पाणी पुढे ढकलायचं, जनावरांसारखे गुडघे असे खाली टेकवायचे आणि झऱ्याला लोक पाणी पित होती. आता मला एक नदी दाखवा की जिथे तुम्ही गुडघे टेकून पाणी पिऊ शकता. कोणाची हिंमत आहे का सीना नदीला जायचं आणि गुडघे टेकून पाणी प्यायचं? इंद्रायणीची अवस्था काय आज जाऊन बघा साहेब, सगळी जलपर्णी झाली आहे. शासनाला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात आणि नदी सुधार प्रकल्प हातात घ्यावे लागतात. कुणी ना घाण केल्या नद्या? कोविडमध्ये माणसं घराच्या बाहेर पडली नाही तर नद्या बऱ्यापैकी स्वच्छ झाल्या होत्या. माणसं एकदा घराच्या बाहेर पडली की एक नैसर्गिक स्रोत आम्ही नीट ठेवला नाही. पर्यायानं आज आम्हाला पाणी सुद्धा 20 रुपये लिटरनं विकत घेऊन पिण्याची वेळ आली. ज्यानं कुणी 20 रुपये लिटरनं पाणी विकायला सुरू केलं असेल, लोकांनी वेड्यात काढलं असेल. अरे पाणी कुठे 20 रुपये लिटरनं विकता का? पण त्या शहाण्या माणसाला माहित असेल, माणूस निसर्गाला अशा पातळीवरती नेऊन पोहोचवणार आहे की एक वेळ अशी येईल लोकांना पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावं लागेल. आज कोणत्याही कार्यक्रमाला जा, तिथे पाण्याची बॉटल दिली जाते. पूर्वी जर कुठे व्याख्यानाला गेलो ना, तांब्या, फुलपात्र, आता तांब्यान फुलपात्र कुठं राहिलंय का? आणि ठेवलं तर कोण पितंय का? आता सगळीकडे पाण्याची बॉटल असते. मला वाटतं तांब्यान फुलपात्र अजून फार फार तर सुपारीन साखरपुड्यात अजून असेल, आणि काही दिवसानं आजी तिथं पण दिसणार नाही. गुरुजी सांगणार, मुलाचे मामा बाटली घेऊन या, इथपर्यंत येऊ देऊ नका. आम्ही कुठे घेऊन चाललोय निसर्गाला? आज आपण आपली आपली पाण्याची बाटली घेऊन कार्यक्रमाला येतो. हवेचं प्रदूषण अशा पातळीवरती गेलंय, एक दिवस असा येईल, दिल्लीला जायचंय ना, ते आपला ऑक्सिजनची टाकी घेऊन चला बरं. मुंबईला जायचंय ना, आपले ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन चला बरं. इथपर्यंत येऊ देऊ नका. काल परवाची बातमी आहे, दिल्ली गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागला, हवेचं प्रदूषण अशा पातळीला गेलंय, तुमच्या मालकीच्या जरी गाड्या असल्या तरी आता रोज बाहेर काढू नका, ऑड डे गाड्या बाहेर काढा. 1 तारखेला काढली ना, आता 2ला नाही, 3 तारखेला तुम्ही तुमची गाडी रस्त्यावर घेऊन यायचं. जी परिस्थिती हवेच्या प्रदूषणाच्या बाबतीत दिल्लीची आहे, तीच आता मुंबईची व्हायला लागली आहे, आणि पुण्यावरून नगरला यायला परिस्थिती अजून वेळ लागणार नाही. म्हणून अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या विषयांवर बोललं पाहिजे. मोक्ष वगैरे काय असेल ते बघूयात, पण आता इथे आहोत या जन्मात तरी आम्ही येणाऱ्या पिढ्यांना, पुढच्या पिढ्यांसाठी चांगला निसर्ग आम्ही ठेवलाय का याच्यावरती चिंतन करायला नको. चांगलं पाणी ठेवलं नाही, चांगली हवा ठेवली नाही, चांगली माती ठेवली नाही. 50-50 एकराचे सातबारे आहेत आमचे, पण येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीतनं जर काही पिकलंच नाही तर येणाऱ्या पिढ्या शिव्या शाप देतील की आमच्या बाप दाद्यानं नुसत्या सातबाऱ्यावरती जमिनी ठेवल्या, परंतु त्यातून पिकत मात्र काय नाही. रासायनिक खतांचा भडीमार केला. 10 गावात कॅन्सरचा पेशंट सापडत नव्हता, आता गावात 10 आहेत. ब्लड प्रेशर आणि शुगर कॉमन होऊन गेलंय. एकीकडे आम्ही प्रचंड प्रगती केली, आमचं सगळ्यांचं राहणीमान सुधारलं, आमच्या घरातल्या सुखसुविधा सुधारल्या, पण आरोग्याच्या बाबतीमध्ये आमची जी घसरण सुरू आहे ती आम्ही कशानं भरून काढणार आहोत? आणि ती जर भरून काढायची असेल तर आम्हाला निसर्गाशी जुळून घ्यावं लागेल. मला मान्य आहे 140-145 कोटी लोकसंख्या, लगेच एवढ्या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य नैसर्गिक शेतीतून निर्माण नाही करू शकत, पण त्याला आम्ही काही नवे पर्याय शोधणार आहोत का? रासायनिक खतांच्या वापराच्या बाबतीत काही निर्बंध लादणार आहोत का? रात्रीतनं इंजेक्शन दिलं का दुसऱ्या दिवशी त्या फळभाज्या अगदी टवटवीत दिसायला लागतात. आम्ही कुणाला फसवतोय आणि नेमकं काय करतोय याचं कोणतं कॅल्क्युलेशन मानवी मनात आहे? मला वाटतं या संदर्भानं विचार करण्याची वेळ आली आहे. नाहीतर एक दिवस असा येईल, आपल्याकडे कोट्यवधी रुपये असतील
पण आरोग्य मात्र शिल्लक नसाल. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 50 गोळ्या खाव्या लागतील. आणि कोणत्या गोळ्या कधी खायच्या तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही, इतकं तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. 5वीला सटवाई पुसताना तशी चिप पुजायची, एक बाजारातून चिप आणायची आणि ती पुजायची. त्या चिपमध्ये 50 गोळ्या ढकलून द्यायच्या आणि चिप अशी मनगटात फिट करायची. सकाळी आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची, सकाळी 2 ह्या, दुपारी 2 त्या. वडिलांनी कामाला जाता जाता एंटर मारायचं. एंटर मारलं का एक एक गोळी रक्तात आपोआप सर्क्युलेट होत चालेल. इतकं विज्ञान तंत्रज्ञान पुढे गेलेलं असेल. बरं, त्या चिप लय महाग नसतीला? महिला बाल कल्याण विभागाकडनं बीपीएल कुटुंबांना मोफत, एपीएल कुटुंबांना सवलतीच्या दरात. चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर 1-1 रुपयाला मिळून जाईल. आणि शासनानं ठरवलं तर लाडक्या बहिणींना फुकट. आम्ही कुठे घेऊन चाललोय आमच्या आरोग्याला? आम्ही आमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. संक्रांत साजरी केली की नाही काल? हळदी कुंकू झालं का? काल काहींना जमलं नसेल, रथसप्तमीपर्यंत चालतं. हिनं तिच्याकडे यायचं, तिनं तिच्याकडे जायचं. हिने तिला 4 आण्याचा कंगवा द्यायचा, तिने तिला 8 आण्याची वाटी द्यायची. त्या वाटीत खाता येत नाही, त्या कंगव्यानं इचरता येत नाही. साहेब, मला कळतंय असे हेच वाण आहेत. कितीही परिस्थिती बदलू दे, यांनी वाण बदलले नाहीत. चहाची गाळणी, पावडरचा डबा, त्या चहाच्या गाळणीनं चहा गाळता येणार, पावडरच्या डब्याला बिळ पडना. जर का इथून पुढे असले वाण दिले, लक्षात ठेवा. मला तुमच्या भावना दुखवायच्या नाही. तुमची संक्रांत छान साजरी करा, काय द्यायचं एकमेकीला द्या, पण संक्रांतीच्या निमित्तानं जरा बदल करूयात ना. हळदी कुंकाच्या दिवशी एखादी तुमच्यातली शिकलेली स्त्री आहे, तिनं ठरवा, तुमच्यापैकी कुणी डॉक्टर आहे, तुमच्यापैकी कुणी नर्स आहे, किंवा चांगल्या डॉक्टरांना बोलवा, एखादं व्याख्यान ठेवा, हिमोग्लोबिन चेकअपचा कॅम्प ठेवा, महिलांसाठी आरोग्याचं एखादं शिबिर ठेवा. पुढारलेल्या तुम्ही महिलांनी या बाबतीत पुढाकार घ्यायला नको का? संक्रांतीच्या बाबतीत चला वेगळं करूयात. एखाद्या दिवशी भाऊसाहेबांना बोलला संक्रांतीच्या निमित्तानं, आम्हाला आमचे हक्क, आमच्या कर्तव्य याची जाणीव करून द्या. महिलांच्या बाबतीत काय अधिकार आहेत भाऊसाहेब, जरा आमच्याशी बोला. काहीतरी बदल आपण या निमित्तानं करायला नकोत का? वर्षानुवर्षे तेच 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 आम्ही करत आलोय. आपण बदलायला हवं. आता आम्ही एका गावामध्ये हेल्थ चेकअपचा कॅम्प घेतला. 15 ते 20 महिला साहेब अशा सापडल्या, 50 ते 60 वयोगटातल्या, ज्यांना इमिजिएट अँजिओप्लास्टीची गरज होती. पण आम्ही स्वतःहून कधीतरी दवाखान्यात जात नाही, कधी आम्ही स्वतःचं हेल्थ चेकअप करत नाहीत. मला सांगा बरं, बाळातपणात तुम्ही हिमोग्लोबिन चेक केलं, त्याच्यावर कधी गेलायत का हॉस्पिटलला? जरा बघ बरं एचबी काय आहे. मग पार गाडी खुडखुड वाजायला लागली का मग आम्ही हॉस्पिटलला जाणार. आता फारच काय अंगावर काढता हे ना, मग चला आता हॉस्पिटलला. माझी महिलांना विनंती आहे, आपल्या आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. सकाळी घरातनं बाहेर पडलात ना, पोटभर जेवण करून बाहेर निघलं पाहिजे. दुपारचं जेवण त्या मानानं थोडंसं कमी असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण त्याही पेक्षा कमी असलं पाहिजे. आहारशास्त्र सांगतं, सकाळचं जेवण हे राजाचं असलं पाहिजे, दुपारचं जेवण हे प्रजेचं असलं पाहिजे आणि रात्रीचं जेवण हे गरीबा घरचं असलं पाहिजे. आपण उलट करतो. सकाळी काही खात नाही, दुपारी इकडं तिकडं काहीतरी खातो आणि रात्री मात्र आम्ही मंडळी जेवणाचा राग ताटावर काढतो. रात्री मग करगुटा तुटेपर्यंत आम्ही जेवणार. म्हणजे दिवसभर गाडी पळवायची असते, त्यावेळेस ती रिझर्वला ठेवायची आणि जेव्हा गाडी पार्किंगला लावायची तेव्हा तिची टाकी फुल करते. आम्ही आहारातल्या छोट्या छोट्या गोष्टी येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत का? आपले सण समारंभ तिळगुळ हिवाळ्यातच का? त्याची गरज आहे शरीराला. आपल्या सणांच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी पार्श्वभूमी आहे, पण ती पार्श्वभूमी स्वीकारून काही नवे बदल करून आम्हाला हे सण समारंभ, आमची संस्कृती पुढे घेऊन जाता येईल का, याचा विचार आपण करायला नको. म्हणून आरोग्याची काळजी घ्या. मला सांगा, आजारी पडल्यानंतर आपल्या भोवताली असे 4 नातेवाईक आहेत का? हे 2 लाख रुपये ठेवा आणि परत नाही दिले तर चालतील. असे जर कुणी असतील ना तुमच्या अवतीभोवती, तर मग तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वगैरे करायची गरज नाही. आपल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाचं कंबरड जर कुठं मोडतं ना, त्या अशा प्रकारे कुणी जर घरातला एखादा माणूस आजारी पडला आणि 5-10 लाख रुपये जर त्याला खर्च करावे लागले, सामान्य माणसाचं 2, 4, 5 वर्ष ते कुटुंब मागे येतो. पण अशा वेळेला जर त्याचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर त्याला बऱ्यापैकी मदत होते. या छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा कार्यक्रमांतून लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि म्हणून ज्या ज्या शिकलेल्या महिला आहेत आपण पुढाकार घेतला पाहिजे. दत्तात्रय कुलाळ यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत.
भाऊसाहेबांचा आणि माझा गेल्या 2-3 महिन्यापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो आणि त्यांचा आग्रह होता की या पुण्यस्मरणाला आपण व्याख्यान ठेवावं. काल नेमकं सांगलीला मोगरा फुलला हा कार्यक्रम आपण झी टॉकीजवर पाहत असाल, तो सांगलीला होता आणि तो संपायला आणि सांगलीतनं निघायला 12:30 वाजले, पुण्यात पोहोचायला 3:30-4 वाजले. आणि म्हणून आज तुमच्याशी बोलताना थोडासा इथे पोहोचायला विलंब झाला. पण एका पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन, प्रवचन, व्याख्यान असं काहीतरी प्रबोधनात्मक कार्य व्हावं असा प्रघात एक आपल्या पूर्वजांनी आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे. का बरं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रवचन कीर्तन ठेवावं? का बरं दशक्रियेला प्रवचन कीर्तन ठेवावं? त्याचं कारण असं आहे, ही एक अचूक वेळ असते की ज्या वेळेला माणसाला त्याच्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव होते. इथं आल्यानंतर जेव्हा तुम्ही आईंचा फोटो बघितला असेल, चटकन मनात विचार आला असेल, अरे वर्षभरापूर्वी आई आणि मी एका कार्यक्रमात भेटलो होतो, इथे आमचं बोलणं झालं. कोणाच्या दशक्रियेला गेलात आणि तो फोटो बघितला की मनात 10 दिवसापूर्वी तर आम्ही भेटलो होतो. अंत्यविधीला गेलात की मनात विचार येतो, काल परवा तर फोनवर बोलणं झालं होतं. माणसाचं आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची जाणीव जर माणसाला कुठे होती ना, तर ती अशा प्रकारच्या विधींमध्ये, कार्यक्रमांमध्ये होते. आणि मग आपले पूर्वज असे हुशार होते की त्यांना वाटलं की या अचूक वेळी जिथे माणसाला आयुष्य क्षणभंगूर आहे याची जाणीव होते, अगदी त्याच नेमक्या क्षणी जर त्याला जगण्याचं रहस्य सांगितलं तर, त्याला साधू संतांचे विचार सांगितले तर, साधू संतांनी जो जगण्याचा मार्ग सांगितलाय त्या मार्गावर जर आपण काही बोललं तर कदाचित माणसाच्या मनावर त्याचा प्रभाव पडू शकेल. आणि म्हणून ती वेळ साधली आणि या वेळेला कीर्तन, प्रवचन, प्रबोधनात्मक काम व्हावं असा विचार आपल्या पूर्वजांनी मांडला.